कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या ना जरा या। काय ग, काय काय बनवायचंय? नाही काही बनवायचं नाहीये, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं। बोल की। आजी, तुम्हाला नाही असं वाटत की आई आणि बाबांचा संसार नव्यानं सुरू व्हावा? वाटतं की, मनापासून वाटतं। मलाही वाटतं। म्हणूनच ना मी आता आई बाबांना एकत्र वेळ घालवायला, गप्पा मारायला भाग पाडते। म्हणजे बघा ना, जर ते दोघं एकत्र आले तर कदाचित अधिपती आणि आई पण जवळ येतील। खरंय तुझं, ते एकमेकांच्या जेवढं जवळ येतील ना व तेवढं चांगलंच आहे की। मला तर लय चिंता वाटते त्या चारुलताबाईंची। मी जेव्हा त्यांच्याशी बोलले ना व तर लय काळजीत दिसल्या। पोटचं पोरग नीट वागणा झालंय, बोलना झालंय, काय होत असेल त्या आईचं। आणि बरं का, मी समजावलं त्यासनी। आजी, अहो तुम्ही समजावणार मला माहितच होतं, पण ना कळत नव्हतं तुमच्याशी हा विषय कसा बोलू मी। कारण भुवनेश्वरी मॅडम, मला माहिती आहे, हे जे समज तू करतेस ना व ते घराच्या भल्यासाठीच करतेस। आणि भुवीचं म्हणशील तर चारुलताबाई घरी परत आल्यानंतर हे समज सोडून भुवीच घराबाहेर गेली असती बघ। आणि अधिपतीला बी समजावलं असतं। एक सांगू का? सांगा ना। आपण दोघींनी भले त्यांना किती बी समजावलं नवं, पण त्या दोघांनी एकमेकांजवळ मन मोकळं केलं पाहिजे, तरच त्यांचा नव्यानं संसार सुरू होईल बघ। आजी थँक्यू, खरंच थँक्यू। हे आणि कशासाठी? नाही हो, तुम्ही समजून घेतलं म्हणून। हा गप ग, अधिपती सांगतोय ना व आपल्या माणसांची ते काय थांकू सॉरी काय बी बोलायचं नसतं। अधिपतीवरून आठवलं, एका गोष्टीची काळजी घे। कोणत्या? अधिपतीचं काय झालं ना व, इतक्या वर्षाची भुवीची सवय आहे त्याला। जसा जसा दिवस जातोय ना व तसं तसं तो लय बेचैन होते बघ। जवळ भुवी सापडत नाही तवर त्याचं असंच होत राहणार, त्याची चिडचिड वाढतच जाणार बघ। काळजी याच गोष्टीची घ्यायची, त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होता कामा नये। मला कळतंय आजी तुम्हाला काय म्हणायचंय, पण खरं सांगू का, मला माहितीये अधिपतींचा राग ना अळवावरच्या पाण्यासारखा आहे, फार काळ नाही टिकत तो। आणि काय भांडणं नवरा बायकोत होतच असतात, कधी गोड कधी तिखट। आणि तुम्हीच म्हणता ना, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, तसंच आहे ते। आणि तुम्हाला सांगते आजी, अधिपतींना परत त्यांच्याच बोलण्याचं वाईट वाटतं, मग ते येऊन मला सॉरी म्हणतात आणि माझं चुकलं असेल तर मी त्यांना सॉरी म्हणते। पण खरंच अधिपतीच्या तोंडाकडे बघितलं ना कसं तरीच वाटतं बघ। अगं किती दिवस झाले मन मोकळेपणानं हसला बी नाही येते। होई लवकरात लवकर परत आली पाहिजे, म्हणजे त्याचं हसणं परत येईल। आता बघ ना, तो कुणाची धड बोलत बी नाही, त्यामुळं आपल्यावर एकच जबाबदारी आहे बघ, अधिपती रोज शांत कसा राहील ह्याची काळजी घ्यायची। होईल, सगळं ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू आजी। तुम्हीच म्हटलात ना, भुवनेश्वरी मॅडम आल्या की सगळं ठीक होईल। आणि आमच्या नात्यावर या सगळ्याचा परिणाम नाही होणार, अधिपती होऊ देणार नाहीत आणि मीही होऊ देणार नाही। मला माहितीये, समण्यानं समजून घेतेस तू। बरं येते मी। हो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।